चुनाभट्टी परिसरामध्ये भर दिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे। 24 डिसेंबरला दुपारी आझाद गल्ली परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली। या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकाच जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाली। मृत्यू झाल्याचे नाव सुमित येरुणकर आहे। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त परिमंडळ 6 यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 9 पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत। या पथकांनी अवघ्या 8 तासाच्या आत 4 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना 12 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम चव्हाण करीत आहेत। 24 डिसेंबरला दुपारी चुनाभट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील आझाद गल्ली परिसरामध्ये काल एक फायरिंगची घटना घडली होती। या फायरिंगच्या घटनेमध्ये काही संशयितांनी काही इस्मांवर फायरिंग केली, ज्यामध्ये एक इसम सुमित येरुणकर याचा मृत्यू झाला आणि यासोबतच इतर 4 इसम हे जखमी झालेले होते। या घटनेला अनुषंगून चुनाभट्टी पोलीस स्टेशनतर्फे कलम 302, 307, 120B IPC, 325 आर्म्स ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। घटनेचे गांभीर्य बघून झोन 6 तर्फे 9 पथके तयार करण्यात आलेली होती। या 9 पथकांनी 8 तासाच्या आत यातील जे 4 आरोपी आहेत या 4ही आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे। आज या आरोपितांना मान्य न्यायालयासमोर आम्ही रिमांड कामी उभं केलं होतं आणि 12 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना देण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत। यातील जे आरोपित आहे हे 4 आरोपित सागर संजय सावंत, सुनील उर्फ सन्नी बाळाराम पाटील, नरेंद्र उर्फ नऱ्या गजानन पाटील, आशुतोष उर्फ बाबू देवदास गावण हे सर्व चुनाभट्टी परिसरातीलच आरोपित आहेत। त्यांना मी अरेस्ट केलंय। आरोपित आणि विक्टीम यांचं पूर्व वैमनस्य होतं आणि या पूर्व वैमनस्यातनंच हा प्रकार घडला आणि 8 तासाच्या आत आम्ही हे आरोपित यांना अरेस्ट केलेलं आहे। पुढचा तपास आमचा चालू आहे। आणि विक्टीम यांचं गेल्या काही वर्षातलं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्यातल्या काही याच्यामध्ये यांनी एकत्र काम देखील केलेलं होतं, पण रिसेंटली आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं आणि त्यातनं हा प्रकार घडलेला होता। भाग आहे सध्या पोलीस कस्टडी रिमांड हा माझा प्रायोरिटीचा विषय होता। त्या संदर्भात 12 दिवसाची जास्तीत जास्त आम्ही PCR घेतलेली आहे। इंट्रोगेशन आम्ही सुरू करू आणि सगळे जे पैलू आहेत ते पैलू आम्ही तपासून बघू। या इन्सिडेंट्समध्ये जे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्या घटनेतले काही जे विक्टिम्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 4 वेपन त्यांनी वापरले आणि या 4 वेपनच्या संदर्भात आमचा तपास चालू आहे। राऊंडची जी संख्या आहे ती 15 पेक्षा जास्त आहे। याबाबत तो देखील आम्ही तपास करतोय। त्या ठिकाणी आम्ही सर्चिंग केलेली आहे। या व्यतिरिक्त देखील आम्ही अजून आरोपित आणि विक्टिम्सकडनं ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।